नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाची आम्ही गेले 3 महिने वाट पाहत होतो, जवळपास एप्रिलपासून हा कार्यक्रम करण्याचा प्लॅन चालू होता, तो योग आज आलेला आहे. इन्शाअल्लाह ही कादंबरी त्याच्या प्रकाशनापासून संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मराठी जगतामध्ये विख्यात झाली, वाचकांच्या पसंतीस उतरली आणि या अभिवाचनाच्या कार्यक्रमाने तर अधिक लोकांपर्यंत ती पोहोचली. पण या कादंबरीचं अभिवाचन आपल्या प्रिसिजन वाचन अभियानामध्ये व्हावं अशी ही इच्छा आज पूर्णत्वास होते. आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार राहणार आहात याचा आम्हाला जास्त आनंद आहे. मागच्या महिनाभरामध्ये 2 यशस्वी प्रयोग झाले असं म्हणायला हरकत नाही. वाचन अभियान फक्त एक कार्यक्रम न होता ती एक चळवळ व्हावी हा आमचा त्यामागचा हेतू आहे. दर रविवारी सोलापुरातल्या किल्ला बागेमध्ये सकाळी 8 ते 9, 10पर्यंत लोकांनी यावं, त्यांना पुस्तकं उपलब्ध केली जातील. त्या बागेत सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये बसून त्यांनी वाचावं असा एक प्रिसिजन बुक क्लब आम्ही सुरू केला मागच्या महिनाभरापासून आणि त्याला प्रतिसाद मिळतो आहे. खूप चांगला आहे असं नाही आहे. 8-10 जण 12 जण येत आहेत, वाचत आहेत. हळूहळू हे प्रमाण वाढेल याची आम्हाला खात्री आहे. दरम्यानच्या काळामध्ये कवयित्री संजीवनी बोकील यांचा सोलापुरात प्रवास होता. पंढरपूरला एका कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. मग त्यांना विनंती केली की सोलापुरात या आणि मग एका वाचकाच्या घरी त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. इतक्या सहजपणानं आणि जगदीश पाटील आज आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला आणि त्या कविता वाचनाला एक 5-50 लोक उपस्थित होते, वाचक उपस्थित होते आणि त्यानंतर काही प्रश्नोत्तर झाली, गप्पा झाल्या. अशा छोट्या छोट्या गटात होणाऱ्या कार्यक्रमामधून ही वाचन चळवळ अधिक सुदृढ व्हावी हा आमचा त्यामागचा प्रयत्न आहे. आणि त्याच्याच पुढचा हा आजचा अभिवाचनाचा कार्यक्रम. आज फक्त अभिवाचन आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास आपण चर्चा, प्रश्नोत्तरं यासाठी ठेवलेली आहेत. त्यामुळे फार वेळ न घालवता या चौघांचाही आपण सन्मान करूयात आणि अभिवाचनाला सुरुवात करूयात. अभिरामजी भडकमकर यांचं मनपूर्वक स्वागत करू. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. नाटक, चित्रपट, साहित्य अशा सगळ्या क्षेत्रामध्ये स्वैरसंचार करणारं हे व्यक्तिमत्व आहे. बालगंधर्व, पछाडलेला, रघुवीर, खबरदार आणि अन्य 30 चित्रपटांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, गोष्ट संयुक्त मानापमानाची ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. असा बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट, सीता आणि ही बहुचर्चित कादंबरी इन्शाअल्लाह, अशा 4 कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आम्ही असू लाडके या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सादर झालेल्या या चित्रपटाचं लेखनसुद्धा अभिरामजींनी केलेलं आहे. अनेक मालिका, चित्रपट यामध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला आहे. गदिमा चैत्रबन पुरस्कार, पुबा भावे पुरस्कार, झी गौरव, मटा सन्मान अशा अनेक पुरस्कारांसह आणखीन एक योगायोग यांच्या बाबतीत घडलेला आहे. कलाक्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा समजणारा जो पुरस्कार आहे तो म्हणजे संगीत नाटक अकादमी अवॉर्ड. हा जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तो पहिला पुरस्कार बालगंधर्वांना मिळाला आणि असा बालगंधर्व लिहिणारी कादंबरी ज्यांच्या हातून घडली अशा अभिरामजींना यावर्षीचा पुरस्कार मिळाला. डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. मी मॅडमना विनंती करेन इथंच आपण थांबावं. यानंतर सलीम हुसेन मुल्ला
राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीमधून अभिनय या विषयामध्ये स्नातक आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली ह्यांची रिसर्च फेलोशिप सलग 2 वर्ष त्यांना प्राप्त झालेली आहे. राष्ट्रपती भवनमध्ये सादर झालेल्या हिंदी नाटकामध्ये तसेच मराठी नाटक येतोय तो खातोय यामध्ये सुद्धा त्याने अभिनेता म्हणून काम केलेलं आहे. 1 नंबर या मराठी चित्रपटामध्ये भूमिका आहे. मैं अटल हूँ या हिंदी चित्रपटामध्ये भूमिका केली. डब्बा कार्टेल या हिंदी वेब सिरीजमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेली आहे. जिओ मार्ट, ओल्टास AC, आयशर ट्रक अशा ब्रँडच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका आहे. डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर सचिन सुरेश नाटक, मालिका आणि आवाजाच्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. 20पेक्षा अधिक नाटकं, ज्यात माझं घर, सुंदर मी होणार, मोरूची मावशी, 4 चौघी, लहानपण देगा देवा, वस्त्रहरण अशा नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्यात. तुझं आणि माझं घर श्रीमंताचं, भैरोबा, तू तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि आवाजाच्या क्षेत्रामध्ये रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी सुरुवात केली. 100हून अधिक चित्रपटांचं, 200हून अधिक मालिकांचं आणि 100हून अधिक जाहिरातींचं डबिंग त्यांनी केलेलं आहे. चित्रपटामध्ये देवरा आणि पुष्पा 2 याच्या डबिंगमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. साई माझे तारणहार या मालिकेसाठी साईंचा आवाज त्यांचा आहे. अहिल्याबाई होळकर या मालिकेमध्ये मल्हारराव होळकरांचा आवाज त्यांचा आहे. हॉटस्टारवरच्या स्पेशल ऑप्स 1.5 मध्ये आफताब शिवदानीसाठी त्यांनी आवाज दिलेला आहे. आणि सगळ्यात गाजलेली जी वेब सिरीज आहे फ्रीडम ॲट मिडनाईट याच्यामध्ये बॅरिस्टर जीनासाठी त्यांचा आवाज वापरण्यात आलेला आहे. त्याशिवाय इनो, सारस्वत बँक, गुगल पे, महिंद्रा अशा जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. मॅडमना विनंती करेन की आपण सचिन सुरेश यांचा सन्मान करावा. स्वातीताईंना खरं म्हणजे आपण सारेच ओळखतो, पण ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून थोडीशी औपचारिक ओळख करून देणं गरजेचं आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून अभिनयाला सुरुवात केली. पदार्पण केल्यापासूनच महाविद्यालयीन एकांकिकाची स्पर्धा त्यातली सगळी बक्षिसं त्यांनी मिळवलेली आहेत. सगळे वर्ष त्यांनी मिळवलेले आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मुख्यत्वे मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. TV मालिका, रेडिओ, अभिवाचन, मराठी, हिंदी चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रामध्ये गेली 35 वर्ष अभिनेत्री म्हणून त्या काम करत आहेत. छिन्न या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झालं. आजवर 30हून अधिक व्यावसायिक नाटकामध्ये प्रमुख भूमिका. शाकुंतल, नातीगोती, संकेत मिलनाचा, कार्टी काळजात घुसली, डबल गेम, राहिले दूर घर माझे, करार, नकळत सारे घडले ही प्रमुख त्यांची गाजलेली नाटकं म्हणता येतील. या नाटकांच्या निमित्तानं जगभर त्यांचा प्रवासही झालेला आहे. 50हून अधिक हिंदी मालिका, मराठी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है सलग 8 वर्ष त्यांनी या मालिकेमध्ये काम केलेलं आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिका आहेत. महेश कोठारे, महेश मांजरेकर, राम गोपाल वर्मा अशा वेगवेगळ्या प्रकृतीच्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलेलं आहे. आत्तापर्यंतच्या अभिनयासाठीचे बरेच पुरस्कार त्यांना, ती यादी खूप मोठी होऊ शकते, पण खूप पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मी मॅडमना विनंती करेन की आपण स्वातीताईचा सन्मान करावा. त्यामुळं कार्यक्रमाच्या सुरुवातीची औपचारिकता मी इथेच थांबवतो आणि या मंचावरची सगळी सूत्रं टीम इन्शाल्लाह यांच्याकडे सुपूर्द करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे सर्व अभिनिवेशी चष्मे झुगारत
स्पष्ट आणि सडेतोड शब्दात वास्तव मांडणाऱ्या या कादंबरीने विचार विश्वात एक घुसळण निर्माण केली. काहींच्या मनात वादळ निर्माण केलं, काहींच्या मनातल्या भावनात शब्दबद्ध केल्या, तर काहींना प्रेरणाही दिली आणि काहींची अडचण सुद्धा केली. पण अमरीश मिश्र लिहितात त्याप्रमाणे ही कादंबरी गेल्या दशकातली अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे. आणि थोर विचारवंत सदानंद मोरे लिहितात त्याप्रमाणे अशा समतोल लेखणीची आपल्याला सध्या सवयच नाही आहे. आणि मुस्लिम सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी या कादंबरीला मुस्लिम वास्तवाचं खरं चित्रण मानतात. प्रत्येक कादंबरीची एक भाषा असते आणि त्यातून येणारा एक आवाज असतो. पाहूया काय आहे इन्शाअल्लाची भाषा आणि ती कुणाचा आवाज आहे. लेखक अभिरामकडून. आपल्या देशात गेल्या काही दशकात धर्मकारण खूप महत्त्वाची जागा व्यापून राहिलंय. धर्माधर्मातील परस्पर संबंध हा चिंतनाचा विषय ठरला आहे. तसंच धर्मांतर्गत घुसळणही या काळाचं वैशिष्ट्य ठरते. हिंदू धर्मातल्या या वैचारिक घुसळणीचा इतिहास खूप मोठा आहे. तर महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात हमीद दलवाईंच्या प्रयत्नानं त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. माझी इन्शाअल्लाह ही कादंबरी मुस्लिम समाजातल्या या आंतरिक घुसळणीचं चित्रण करते. याकडे मी दोन अंगांनी पाहतो. एक यातली भाषा, दुसरा यातला आवाज. यातली महत्त्वाच्या पात्रांची भाषा आहे बागवानी किंवा मुसलमानी म्हणून ओळखली जाणारी, आणि यातला आवाज आहे तो ज्याची ओळख पुसट होत चालली आहे. आधी भाषेबद्दल बोलू. बागवानी किंवा मुसलमानी अशा नावानं ओळखली जाणारी ही भाषा मुख्यतः कोल्हापूर परिसरात पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी, मराठी, हिंदी, थोडं उर्दू या मिश्रणातनं तयार झालेली. ती महाराष्ट्रभर ऐकली गेली दादा कोंडके यांच्या सिनेमातल्या अशोक सराफांच्या महमद्यामुळं. त्यांनी तिचं झकास विनोदीकरण करून ती वापरली. तेरी शेरडी मेरे परडे में की वरडी, म्हणजे तुझी शेळी माझ्या अंगणात का ओरडली, अशा गमतीदार पद्धतीनं ती सांगितली जायची. कोल्हापुरात लहानपणी टाकाळ्यावर राहायला गेलो तेव्हापासून ती माझ्या कानावर पडली. बालपण तिथेच गेलं. ऐकून ऐकून ती जिभेवर चढली आणि माझी दुसरी मातृभाषाच झाली. म्हटलं तर ही स्वतंत्र आहे, म्हटलं तर मराठीचं जमेल तसं हिंदी उर्दू मिसळून केलेलं भाषांतर. नाटणा म्हणजे पळणं, चकोट म्हणजे उत्तम, असे वेगवेगळे शब्द या भाषेत आढळतात. तसंच मराठीचं सरळ सरळ रूपांतरी दिसतं. म्हणजे खाला अनवर है क्या घर में, इथे ग्रामीण मराठी आणि हिंदी यांचा संगम दिसतो. किंवा तुझं मडं बशिवलं भिताडाला, याचं सरळ सरळ तेरा मुडदा बिठाया भिताडा नजीक. बरं, यात गंमत म्हणजे मुडदा बशिवला हे ना मुस्लिम ना हिंदू. काही समाजामध्ये पार्थिव बसवून नेतात त्याप्रमाणे. म्हणजे या भाषेचे आणि माणसांचे सर्व संदर्भबिंदू आसपासच्या परिसरातून येऊन असे झक्कपणे मिसळलेले. ईदला जेव्हा लाऊडस्पीकरवर गाणी लागतात त्यात हिंदी आणि उर्दू शब्द असलेली गाणी असतात. म्हणजे रमजान का ये महिना बडा बरकतों का है वगैरे वगैरे. पण लग्नात गायलं जाणारं बायकांचं लाडकं गाणं मात्र नान्ने को नान्ने को नान्ने को मजे नाही जाने का नान्ने को हेच असतं. लई हाय असे ग्रामीण मराठीतले, आतू जातू बैठतू करतू असे हिंदीतनं आलेले, तर कत्ता म्हणजे किती, जुन्ना म्हणजे जुना असे नागरी मराठीतले, दामन कयामत दोजख वगैरे उर्दूतले शब्दसुद्धा याच्यात दिसतात. काढलेल्या काड्या, वडलेला वड्या, बोलतोला बोलतई, करतोला करतई अशा शब्दांच्या मोडतोडीतनं तिनं आकार घेतल्याचं दिसतं. तिला तिची स्वतःची अशी एक लय आहे, गोडवा आहे, हिंदी बाज आहे आणि मराठी पण आहे. जुल्फी हे या कादंबरीतलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र. रहीमनगर मोहल्ल्यात तो काही शोधायला येतो आणि मग हा प्रवास स्वतःच्या शोधापर्यंत जाऊन भिडतो. या धडपडीला आत्मशोध वगैरे म्हणायचं काही कारण नाही, कारण फक्त त्याला काही प्रश्न पडतात. स्वतःबद्दल, स्वतःच्या समजुती, धारणा, वागणं, आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि धार्मिक परिसराबाबत सुद्धा. जुल्फीला त्याच्या भाषेपासून मला वेगळं काढता येत नाही. या भाषेपासून मला त्याला सुटा बघताच येत नाही. तबलिगे इज्तमाला आलेला जुल्फी शोधतोय स्वतःला. ज्या माध्यमांनी या घुसळणीला एक दिशा द्यायला हवी तेच या बाबतीत 4 पावलं पुढे आहेत. ज्या विचारविश्वानं तिला समतोल आणि सांगोपांग चर्चेचा माहोल द्यायला हवा तेच कुठल्या ना कुठल्या बाजूचे किल्ले लढवण्यात मग्न आहेत. एकांगी आणि काहीही ऐकायला तयार नसलेलं
हे सगळं वैचारिक वातावरण. यात मला कुठेतरी जुल्फीचा स्वर ऐकू येतो. हा कंठाळी नाही आणि कर्कश नाही. समोरच्याचं मत आपल्या मताशी जुळणारं नसलं तरी ते ऐकून घेण्याचं त्याला वावडं नाही. पण त्यामुळेच त्याचा आवाज अडचणीचाही वाटू शकतो. कारण धार्मिक आणि याबरोबरच वैचारिक कट्टरतेलासुद्धा त्याच्या नुसत्या असण्यानंसुद्धा धडका बसू शकतात. आज हा आवाज एकट्याचा आहे, उद्या तो लाखो करोडोंचा असेल असंही मी म्हणणार नाही. कारण असा निखळ आणि स्वागतशील आवाज हा कायम संख्येनं कमी अल्पसंख्यच आढळत आला आहे. पण तो असतोच आणि आहेच. लेखकानं प्रत्येक शब्द हा जबाबदारीने लिहिला पाहिजे आणि लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी लेखकानं घेतली पाहिजे. या भावनेनं मी ही कादंबरी लिहिली आहे. माझ्या या कादंबरीतून जुल्फीच्या या भाषेला ओळख आणि त्याच्या आवाजाला वाट मिळते आहे. धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. प्रिसिजन फाउंडेशनचे आम्ही मनापासून आभारी आहोत की त्यांनी आमच्या या वाचन कार्यक्रमाचं इथे आयोजन केलं. खरंच अगदी मनापासून आभार मानतो. त्याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जसं आमच्या वाचनाला प्रतिसाद मिळतोय तसंच वाचकांनी सुद्धा या कादंबरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अल्पावधीतच याची आता 3री आवृत्ती सुरू आहे. त्याशिवाय ह्याचा हिंदी अनुवाद खुद्द अभिराम भडकमकर यांनीच केलेला आहे आणि सेतू प्रकाशनने तो प्रकाशित सुद्धा केलेला आहे. त्यामुळे तुमच्या हिंदी मित्रमैत्रिणी आणि हिंदी वाचक मित्रमैत्रिणींना जरूर सांगा, त्यामुळे त्यांना ती कादंबरी हिंदीमध्ये वाचता येईल. कन्नडमध्ये याची विचारणा झालेली आहे. आपण अभिरामचं अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया की सगळ्या भाषांमध्ये याचं भाषांतर व्हावं म्हणून. स्टोरी टेलवर ही कादंबरी उपलब्ध आहेच आणि ती ऑडिओ बुक स्वरूपात आहे आणि ती अभिराम भडकमकर यांच्याच आवाजात आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी ज्यांना वाचनासाठी वेळ नसेल तर त्यांनी ती ऐकायला सुद्धा आणि सांगा लोकांना ह्याबद्दल की तुम्ही ऐकू शकता ती, जर अगदीच वाचायला वेळ नाही मिळत असेल तर. पुस्तक विक्री इथे सुरू आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ही कादंबरी नसेल त्यांनी ही कादंबरी किंवा अभिरामच्या इतर कादंबऱ्या सुद्धा तिथे उपलब्ध आहेत, तर तुम्ही जरूर त्या घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट, आम्हाला सगळ्यांना याचे आणखीन बरेच शोज करायचे आहेत. तेव्हा तुमच्या ओळखीमध्ये अशा काही संस्था असतील तर त्यांना जरूर या कार्यक्रमाविषयी सांगा आणि आम्हाला तिकडे इंट्रोड्यूस करा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी बोलून आमचे कार्यक्रम पुढे नेऊ. आणखीन असे बरेच कार्यक्रम आम्हाला करता येतील. मनापासून पुन्हा एकदा मी प्रिसिजनला मनापासून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर इन्शाअल्लाह या कादंबरीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आम्ही चौघही इथे आहोत. या वाचनाबद्दल असतील आणि कादंबरीबद्दल असतील तर आहेत. अभिराम प्रश्न काही विचारायचा नाही आहे, पण कादंबरी फार छान लिहिलेली आहे. धन्यवाद. आणि लेखन करताना तारेवरची कसरत करावी तसे शब्द वापरलेले आहेत प्रत्येक. मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतकी छान कादंबरी लिहिलेली आहे, तिच्या निर्मितीची प्रक्रिया कशी चालली आणि त्याविषयी काही खास सांगण्यासारखं आहे का? मुळात माझं सगळं बालपण या मोहल्ल्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे इथली चालीरीती, विचार, प्रश्न, वातावरण या सगळ्याचा मी खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे किंवा ते अनुभवलेलं आहे. त्या वातावरणाचाच एक भाग बनून मी राहिलेलो आहे आणि म्हणून ही भाषासुद्धा मला दुसरी मातृभाषा वाटावी अशी आहे. फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती या सगळ्या प्रश्नांबद्दल मधल्या काळात खूप चर्चा जेव्हा सुरू होत्या तेव्हा कधीकधी मी आपली काही मतं मांडायचो आणि दिलीप माझगावकरांशी म्हणजे राजहंसचे प्रकाशक त्यांच्याशी चर्चा करायचो. तेव्हा ते मला असं म्हणाले की तुझा काहीतरी एक वेगळा अँगल आहे या सगळ्यामध्ये, कारण तो तुझ्या अनुभवातनं आलेला आहे. तर आता सोशल मीडियावरनं पोस्ट टाकून तुझं मत व्यक्त करणं बंद कर, कारण तुला कल्पना नाही पण तुझ्या मनामध्ये एक कादंबरी शिजते आहे या सगळ्या संदर्भामध्ये. आणि मी खरंच गंभीरपणे फोकस करून याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि त्यातून कादंबरीची निर्मिती झाली. याच्यामधली जी सगळी पात्रं आहेत
ती अशीच्या अशी मी पाहिलेली नाही आहेत, पण त्या पद्धतीच्या ची पात्र, त्या प्रश्नामधनं त्या प्रश्नांना सामोरे जाणारे लोक, मित्रमंडळी ही सगळी मला माहिती असल्यामुळे एकेका पात्राचं स्वरूप घेऊन ती सगळी मंडळी या कादंबरीमध्ये उतरली असं मला वाटतं. आणि समतोल म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं की या प्रश्नाकडे एका पद्धतीने पाहता येत नाही. ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने आपण जर पाहायला लागलो तर मग इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही असं हे होतं. आणि म्हणून हे ठरवून झालेलं नाही आहे, पण मला त्याच्यामध्ये जे मनापासून वाटत गेलं ते मी त्याच्यामध्ये मांडल्यामुळे मला असं वाटतं की तो समतोल साधायचा त्या कादंबरीमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. नाही, त्याच्यामध्ये अडचण काय आहे की याचा पट खूप मोठा आहे आणि खूप पात्र आहेत, त्यामुळे नाटकाच्या फॉर्ममध्ये येण्यापेक्षा मला असं वाटतं की वेबसिरीजच्या फॉर्ममध्ये ती यावी आणि त्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यातही जर काही हे शक्य झालं तर म्हणजे वेबसिरीजच्या माध्यमातून ते येणं मला खूप गरजेचं आहे आणि आमचे प्रयत्न चालू आहेत त्या संदर्भामध्ये. हां हां करेक्ट आहे. हाच प्रश्न मला जावेद अख्तर यांनी सुद्धा विचारला होता. ते म्हणाले की जर कादंबरी सुधारणावादी आहे तर त्याचं शीर्षक असं श्रद्धाळू का आहे, इन्शा अल्लाह म्हणजे अगर अल्लाह ने चाहा तो, असा प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये हे केला. तर त्यांना मी सांगितलं की कसं आहे की दाभोळकरांनी एकदा असं म्हटलं होतं की डॉक्टर लागूंनी जेव्हा असं म्हटलं की परमेश्वराला रिटायर करा, तेव्हा ते असं म्हणाले त्यांच्या दृष्टीने हे सोपं आहे, कारण त्यांना फक्त एक स्टेटमेंट द्यायचं आहे आणि सेमिनारमध्ये बोलायचं आहे. मला सामान्य माणसांपर्यंत जायचं असतं, त्याच्यामुळे मी हा प्रश्नच तिथे काढत नाही की देव आहे की नाही, कारण मी जर नास्तिकतेची बाजू घ्यायला लागलो तिथे तर जे 10 लोक माझ्याबरोबर येतात तेही माझ्याबरोबर येणार नाहीत. त्यामुळे ते असं म्हणाले की मी हा प्रश्नच त्या ठिकाणी काढत नाही, पण मी फक्त अंधश्रद्धेबद्दल बोलतो आणि हळूहळू माणूस नास्तिकतेकडे जायला लागतो. म्हणजे गर्व से कहो हम काफिर है असंही या कादंबरीचं एक कॅची नाव झालं असतं, जसं परमेश्वराला रिटायर करा असं आहे किंवा काफिर असंही झालं असतं. पण मला असं वाटलं त्याच्यामध्ये एक सकारात्मकता असली पाहिजे आणि इन्शा अल्लाह असं म्हटल्यावर ते एक प्लेझंट आणि सकारात्मक काहीतरी आहे असं समजून निश्चितच लोक वाचायला उद्युक्त होतील आणि त्यातून पुढे लोकांना तो विचार त्या ठिकाणी मांडला जाईल. आणि म्हणून मी अगदी ही चर्चा आमची झाली होती आणि ठरवून आम्ही ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असं नाव त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केला. आणि आपल्याकडे देव आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बघतो, त्यामुळे या ठिकाणी अल्लाह जर कोण असेल तर जुल्फीचे, जमीलाचे आणि रफिकचे विचार हाच अल्लाह आहे. आणि जर त्यांनी असा पण केला किंवा त्यांनी जर ठरवलं की हा विचार सगळीकडे पसरवायचा आहे तर त्यांना जे साध्य करायचं आहे ते होणं अवघड नाही असं मला वाटतं. आपण काहीतरी म्हणतो अधनंमधनं ह्या गोशाबद्दल आणि बुरख्याबद्दल आवाज उठवला जातो. हो, त्याच्याबद्दल आणखीन काहीतरी खुलासा यायला पाहिजे. तसंच मॅडम म्हणाल्या की त्यांचे क्रिमिनल लॉ, इतर लॉ त्यांना लागू आहेत, पण बाकीचे राईट ऑफ प्रॉपर्टी, मॅरेज हे त्यांचे पूर्ण वेगळे आहेत. या लोकांना हेच समजत नाही की एका वेळेस 4 करत नाहीत, पण अलीकडे करतात. एकीला सोडतात, 5वी करतात. हे म्हणजे शिकवलं आहे मोहामेडनला म्हणून मी बोलतो. त्यांचं वाटपाचं प्रकरण फार किचकट आहे. समान हक्क कोणालाच नाही. ते 4 बायका केल्या तर 4ही बायकात मिळून 1 हक्क आहे, हे आपल्याला माहीत आहे का? प्रत्येकीला 1/4 नाही, 1/4मध्ये 4ही बायका येतात असं आहे. हे याच्याबद्दल सुद्धा खूप प्रवाद आहेत, शर्यत वगैरे ते आहेत. जर कॉमन सिव्हिल कोड जर आलं तर याचं काय होईल? मुळात मला असं वाटतं की त्याच्यावर खूप वाद होतील, त्याच्यावरती चर्चा होतील, यास एक घुसळण होईल ही गोष्ट नक्की आहे. पण अनेकदा मला असं वाटतं की काही गोष्टी कायद्यानीचा बडगा दाखवून होऊ शकतात, जसं सतीची प्रथा असेल किंवा या सगळ्या आधी कायदा झाला, संमती वयाचा कायदा झाला. म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे की टिळक आणि आगरकर नाटक आहे, ते मी आत्ता 7-8 वर्षापूर्वी पाहत होतो आणि मला ते नाटक पाहताना एका सीनमध्ये प्रचंड हसू आलं. आजूबाजूच्या लोकांना लक्षातच आलं नाही का हा का हसतोय. त्याच्यामध्ये एक सीन असा होता की संमती वयाचा कायदा व्हावा असा आगरकर आग्रह धरतात, जे आगरकर आपण पुरोगामी मानतो.
आणि टिळक एका बाईंना समजावून सांगतात की अहो कायद्यांनी कशाला, उद्या समजा असं काही झालं तर तुम्ही तुमच्या जावयाला कोर्टामध्ये खेचाल का, त्याला तुम्ही तुरुंगात टाकायचा प्रयत्न कराल का. त्यामुळे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून होऊ नये, हे लोकांच्यामध्ये एक ज्याला प्रबोधनाच्या माध्यमातून व्हावं. काही वर्षानंतर आज जर आपण पाहिलं तर पुरोगामी किंवा आगरकरांच्या विचाराची माणसं ट्रिपल तलाकचा कायदा होऊ नये म्हणत होती आणि इतर लोक ट्रिपल तलाकचा कायदा व्हावा असं म्हणत होते. म्हणजे बाजू इतक्या अचानक पलटल्या गेल्या या सगळ्या याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. एकीकडे कायदा आणि कायद्याच्या बरोबर प्रबोधन. याचं कारण असं, कायदा असला तरी ती स्त्री पोलीस स्टेशनपर्यंत जाईलच असं नाही, तर तिला ते बळ प्रबोधनातनं मिळालं पाहिजे. तिला ते बळ, एक अशी सिस्टीम तयार झाली पाहिजे की तिच्या पाठीमागे ते बळ उभं राहील. त्यातनंच हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. सर, मी कादंबरी वाचलेली नाही, पण आता जे काय ऐकलं त्या संदर्भात माझ्या मनात काही प्रश्न आले की तुम्हाला नेमकं मुस्लिम समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न मांडायचे आहेत, समोर आणायचे आहेत का मुस्लिम धर्मातल्या चालीरीतींबद्दल समोर आणायचं आहे, का हिंदूंचा मुस्लिमांबद्दलशी असलेला संबंध या संदर्भात चर्चा करायची आहे. हा नेमका विषय आपल्याला काय आणायचा, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न मला असं वाटतं की एक क्षणिक आपण धरून चालू की एक देश पूर्ण एकाच धर्माचा आहे असं आपण एक क्षणभर धरून चालू, तरी देखील तिथं हे प्रश्न संपणार आहेत का. कारण माणसाचे जे मूळ गुण आहेत, स्वामित्व, श्रेष्ठत्व, सुरक्षितता, स्वार्थ, ही जोपर्यंत भावना आहेत तोपर्यंत, आणि आता ही स्वामित्व भावना केव्हा आली, शेतीप्रधान झाल्यापासून. त्याच्या आधी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती, आपल्याकडेही स्त्रियांवर अत्याचार आपल्याही धर्मात होतच होते. फार कशाला हिंदू धर्मीयांनीच हिंदू धर्माचं हे आणलेलं आहे सुधारणा, या काही इतर कुठल्या धर्माच्या सांगण्यावरून तर झालेल्या नाही आहेत, आपणच त्या केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल्यासारखं की दूध उकळून साय द्यायची, त्याला काढावी लागते, हे थोडंफार खरं आहे. ती मागणी तिथूनच यायला पाहिजे. आपण जेव्हा 10,000 वर्षापूर्वीचा धर्म म्हणतो त्यात सुधारणा यायला जर 1951 उजाडला असेल. एक माजी मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे की ज्यांची 3 लग्न कायदेशीर होती अगदी 1951पर्यंत, आणि त्यानंतर मग आपला कायदा झाला आणि मग द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला. त्यासाठी आपल्यालाही कायदा करावा लागला. त्या मानाने आपण ज्या धर्माचा उल्लेख करताय तो तर 1600 वर्षापूर्वीचा आहे. त्यामध्येही आता मला तरी चित्र दिसतंय की सुधारणा खूप होत आहेत. आणि आपण जो आत्ता मॉब इथे जमलेलो आहोत किंवा जे वाचनप्रेमी आहेत किंवा जे वाचून समजू शकतात, तो क्लासच थोडा वेगळा आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स आणि अंडरस्टँडिंग ऑफ द लाईफ इज डेफिनेटली डिफरंट दॅन द लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लास विच इज अनफॉर्च्युनेटली दे आर इन मुस्लिम्स. आणि हेच प्रश्न तुम्ही जर शांतपणे दलित स्त्रियांची आत्मकथा किंवा वंचित किंवा भटके विमुक्तांच्या वाचल्या स्त्रियांच्या कथा, तर त्या तुम्हाला अशाच पद्धतीच्या वाटत राहतील. तर तुम्हाला यातलं नेमकं काय म्हणायचं. मुळात कसं आहे की रूढी आणि परंपरा आहेत म्हणूनच तर स्त्रियांचे प्रश्न आहेत. हे सगळं एकमेकांमधली गुंतागुंत आहे. हा समाज म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवळ एकाच धर्माचे लोक नसल्यामुळे सहअस्तित्वातून निर्माण होणारे पण काही प्रश्न आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न कादंबरीच्या भागामध्ये टॅकल केलेले आहेत, त्याला हात घालायचा प्रयत्न केलेला आहे. कारण हा एक असा प्रश्न नाही, एकसंध असा प्रश्न नाही, तर वेगवेगळ्या त्याच्या छटा आहेत, वेगवेगळे आयाम आहेत. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे आयाम त्याच्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही एक समाज जेव्हा असं म्हणता किंवा एक माणसांचा समूह म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आणि ते एका वेळेला ते प्रश्न एकत्र दिसतात, ते वैयक्तिकही दिसतात. त्यामुळे हे सगळे आयाम छटा याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. दुसरा प्रश्न असा की ठीक आहे की एका समाजामध्ये असल्यानंतर, कारण माणूस जिथे आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेतच, स्वामित्व हक्क किंवा या सगळ्याचा. आपल्याला जे प्रश्न दिसत आहेत त्या प्रश्नांच्या वर काहीतरी काम करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी अशी पुस्तकं महत्त्वाची आहेत. कारण ही गोष्ट खरी आहे की आम्हाला नेहमी असं वाटतं की श्रोत्यांमध्ये हिंदूच जास्त आहेत. आमची खूप इच्छा आहे की मुस्लिम बहुल संस्था, कॉलेजेस याच्यामध्ये जावं, पण तिथून आमंत्रणं येत नाही.
मध्यंतरी एका ठिकाणाहून आम्हाला विचारणा आली, म्हणजे ऐकायला आले, आमचे नंबर्स घेतले, पण आम्हाला पुढे आमंत्रण दिलं नाही. ही आमची पण खंत आहे की आम्हाला अधिकाधिक मुस्लिम लोकांनी हे ऐकावं, त्यांच्यापर्यंत आम्ही जावं असं आम्हालाही वाटतं. पण ती जबाबदारी मुस्लिम धर्मातल्या बुद्धिवाद्यांची आहे असं मला वाटतं. आणि मी अत्यंत जबाबदारीने एक स्टेटमेंट करतो, मुस्लिम धर्मातले बुद्धिवादी आपलं कर्तव्य त्या पद्धतीने पार पाडतायत असं मला वाटत नाही. म्हणजे फेसबुकवरती मुस्लिम समाजातले लेखक, विचारवंत अनेक राजकीय प्रश्नांच्याबद्दल अत्यंत बोल्ड आणि धिटाईने बोलतात. म्हणजे ते सरकार विरुद्ध बोलतात, ते सिस्टीम विरुद्ध बोलतात, ती धिटाई असते, ते धाडस दाखवतात. पण ते आपल्याच धर्मातल्या अनिष्ट आणि रूढी आणि परंपरांच्या बद्दल बोलताना दिसत नाहीत. त्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचं मौन बाळगलेलं जे दिसतं ना, ते मौन फार खतरनाक आहे असं मला वाटतं. हां ओके, हां त्याच्याकडे मी येतोच, पण तुमचा एक हां एकच मिनिट. असं आम्ही केलं, म्हणजे कोल्हापूरला आम्ही यानेच तो शो ऑर्गनाईज केला होता आणि तिथले टाकळाच्या तिकडचे सगळे जे मुस्लिम लोक आहेत तर ते आले होते, त्यांना अतिशय आवडलं. पण ठाण्याच्या इकडे एखादी NGOचे काही लोक आम्हाला भेटायला आले होते किंवा ते बघायला आले होते कार्यक्रम, आणि मगाशी अभिराम म्हणाला तसं त्यांनी आमचे नंबर्स घेतले. त्या माणसांसमोर आम्ही जर हा तुमचा शो केला तुम्ही कराल का असं त्यांनी आम्हाला विचारलं. आम्ही म्हटलं आनंदाने, आम्हाला तेच करायचं आहे. पण त्यांनी आजतागायत परत कॉन्टॅक्ट केलेला नाही. इवन पुण्याच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम लोक आले होते आणि ज्यांनी आमच्याकडनं नंबर घेतले त्यांनी सुद्धा परत कॉलेजेसमध्ये आपण हा कार्यक्रम करूया म्हणून सांगितलं. अजूनही आम्हाला त्यांचा एकही फोन नाही की त्याच्यावर काहीच घडलेलं नाही. मुळात कोल्हापूर हा एकूणच सामाजिक दृष्ट्या अत्यंत सजग अशा पद्धतीचं शहर आहे. हा तर फरक त्याच्यामध्ये आहेच, म्हणजे की कोल्हापूरचा या ह्याच्यामध्ये. पण आमची खरं इच्छा आहे की आम्हाला जर अशा पद्धतीची आमंत्रणं आली तर आम्ही आम्हाला जायचं आहे, आम्हाला करायचं आहेत हे कार्यक्रम. आमचे प्रयत्नही त्या बाबतीत चालू आहेत, पण अजून तसं यश आलेलं नाही. ही गोष्ट हां हिंदी आवृत्ती आलेली आहे आता. हां कदाचित येतील. बरोबर. जुल्फी हे जे पात्र घेतलं आहे तेव्हा मी कादंबरी वाचली पण आणि आत्ता ऐकत होतो, जुल्फिकारवरनं ते जुल्फी आलं आहे का? कारण जुल्फिकार म्हणजे खुदाची तलवार आहे. अल्लाच्या तलवारीचं नाव आहे जुल्फिकार. आणि तो जर विचार जुल्फी म्हणून पुढे येत असेल तर तो स्वागतार्ह आहे. आणि आताच्या सगळ्या चर्चेमध्ये जेव्हा सलीम बोलत होता तेव्हा मी ऐकत होतो की आत टॉर्च टाकावी, आणि तुम्ही पण त्याचाच उल्लेख केला आणि अनिकेत पण बोलला, तेव्हा मला म्हणावंसं वाटतं की चरागा करके दिल बहला रहे हो क्या जहाँ वालो, चरागा करके दिल बहला रहे हो क्या जहाँ वालो, अंधेरा लाख रोशनो छाय उजाला फिर भी उजाला है. हा अंतरीचा दिवा जोपर्यंत आमच्यात लागत नाही, मग तो मुस्लिम असेल, तो अनंत असेल, तो श्री असेल, जुल्फी असेल किंवा जमीला असेल, झाक के देखो भाई. हां हां नाही धमक्या वगैरे नाहीत, पण पुण्याच्या एका शोमध्ये पोलिसांनी आम्हाला विनंती केली होती की शो करू नका कारण तणाव आहे, निवडणुका तोंडावर आहेत. ज्या हॉलमध्ये आम्ही करणार होतो डॉक्टर लागू रंगायन याच्यामध्ये, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही करू नका आणि या सगळ्या याच्यामध्ये. पण आम्ही म्हटलं की आम्ही करणार
आणि आमचा असा पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ऐकायला आलेल्या लोकांना कुणालाही याच्यामध्ये कसलंही ऑब्जेक्शन वाटणार नाही आणि आम्ही तो करणार. आणि सर्व कलाकारांनी सुद्धा असं म्हटलं की नाही, आम्ही जे असेल त्याला तोंड द्यायला आम्ही तयार आहोत. आणि तो कार्यक्रम आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये केला. पण गंमत अशी झाली की कार्यक्रम संपल्यानंतर पोलिसांनीच येऊन आमच्याबरोबर फोटो काढले. नाही, कसं आहे की हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे की लव जिहाद या सगळ्या याच्याबद्दल. मला असं वाटतं की दोन धर्मातल्या लोकांनी परस्परांच्यावरती प्रेम करणं आणि लग्न करणं ही अगदीच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही कोणाला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं जे स्वातंत्र्य आहे, मग ते धार्मिक स्वातंत्र्य आणि स्त्री म्हणून असलेलं स्वातंत्र्य किंवा पुरुषाचंही जे स्वातंत्र्य, ते अबाधित राहिलं पाहिजे. धर्म कोणत्याही प्रकारे त्या याच्यामध्ये आड येता कामा नये, तो पूरक ठरला पाहिजे असं मला वाटतं. हां, धन्यवाद. मला वाटतं की प्रश्नाने संपलेले आहेत. बाकीच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुस्तक कादंबरी वाचल्यानंतर अधिक जास्त चांगली कळू शकतील. आणि ही सगळी पुस्तकं अभिरामजींची आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाली विकत घेऊन वाचण्यामध्ये खरी मजा आहे. त्यातून अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीनं आपल्याला सोडवता येतील. आपल्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. खूप छान 3 महिन्यापासूनचा प्रयत्न आज सार्थकी लागला. सचिनना माहीत आहे की आम्ही गेले 3 महिने बोलत होतो. आपणा सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात पहिल्या शनिवारी म्हणजे 5 जुलै रोजी. धन्यवाद.